अरे वा. हा आहे का तुमच्या नाटकाचा दिग्दर्शक? येस सर. वा. मग कोण होणार मोठेपणी? फरहान अख्तर, राजू हिरानी, आशुतोष गोवारीकर की डायरेक्ट स्टीव्हन स्पिलबर्ग? आहे का तेवढी उडी आहे? उडी कुठवर जाईल ते मला माहित नाही सर. हा, पण प्रयत्नात कुठलीही कसर राहणार नाही एवढं नक्की. वा 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 वा. डायलॉग छान मारतोस रे. अरे मग डायरेक्टर का होतोयस? ऍक्टर हो ना. सर ते एकांकिकेचं बजेट. बजेट? हे बघा, तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की नाटकाला कॉलेजकडनं 0 बजेट मिळेल. मग हे बजेट मला कशाला दाखवत आहे? नाही सर, मुलांनी जमेल तेवढं कॉन्ट्रीब्युशन काढलंय सर, पण तेवढ्यात एकांकिका उभी राहील असं वाटत नाही सर. मग आता काय, मी रस्त्यावरती उभं राहून लोकांकडे भीक मागू का? तसं नाही सर, पण कॉलेजकडनं थोडी मदत मिळाली असती तर. परेरा सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कॉलेजकडून तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. तरी तुम्ही लीडर की गाजवली, 4 टाळकी गोळा केली आणि नाटकं करताय. मग आता माझ्याकडे का पैसे मागताय? नाही सर, आम्हाला पैसे नकोयत सर. कॉलेजमधलं काही सामान वापरता आलं असतं ना तर. कसलं सामान? सर ते स्टोरूम मधल्या नाटकाच्या सेटचं सामान. तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये सर, पण सर कॉलेजच्या कल्चरल कोट्यातून आलेलं सामान धूळ खात पडण्यापेक्षा जर एकांकिकेसाठी वापरलं गेलं तर चांगलंच आहे ना. अच्छा, म्हणजे आता मी कसं वागणं चांगलं आहे हे तुम्ही मला शिकवणार? नाही नाही सर, शिकवत नाहीयेत तुम्हाला, ते फक्त सुचवतायत. आणि तेही त्यांच्याच भल्यासाठी ज्यांच्यासाठी हे सामान आणलं गेलंय. अरे वा सर, मुलं चांगली तयार केलीत तुम्ही. ठीक आहे, देतो मी तुम्हाला परमिशन. पण त्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? नाही नाही, मी तुमच्याकडे काही लाच वगैरे मागत नाहीये. रिटर्न्स मागतो. रिटर्न्स. रिटर्न्स? हा, आता कॉलेज तुमच्यावरती एवढी इन्व्हेस्टमेंट करतंय, मग त्याच्या बदल्यात कॉलेजला काही मिळालं नको का सर? पण सर त्या बदल्यात आम्ही काय देणार सर? ट्रॉफी. हे बघा, मी तुम्हाला कॉलेजमधल्या स्टोर रूमचं सामान वापरायला परवानगी देतोय, पण त्या बदल्यात तुम्ही कॉलेजमध्ये एक तरी ट्रॉफी आणायची. सर पण मुलं ट्रॉफीसाठी स्पर्धा नाही करत आहेत. नसतील. अहो, पण आपण दिलेलं सामान वापरून ही मुलं सिन्सिअरली नाटकच करतायत हे कसं काय कळेल आपल्याला? आणि सिद्ध कसं होईल ते? ते एकांकिकेत दिसेलच तुम्हाला. हे बघ बाळा, मी एकांकिका नाटकं वगैरे काही बघत नसतो. मी फक्त रिझल्ट बघतो. तर मग सर, मी दिलेल्या सामानाच्या बदल्यात तुम्ही कॉलेजच्या नावावरती एक तरी ट्रॉफी आणायची. कबूल? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.